ही कट ऑफची पीडीएफ आहे आणि ही जर उघडून तुम्ही फक्त पर्सेंटाईल बघत असाल आणि सगळे कट ऑफ नीट कोड वाईज बघत नसाल तर तुम्ही हे कट ऑफ चुकीचे रीड करत आहात. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही जी कट ऑफ पीडीएफ असते ती कशी वाचायची, हे जे कॅटेगरी कोड्स आहेत ते कसे वाचायचे, ते कसे समजून घ्यायचे, ह्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार असतात जसे की स्टेट लेवल, होम युनिव्हर्सिटी, अदर दॅन होम युनिव्हर्सिटी वगैरे. आणि एवढ्या सगळ्या कट ऑफच्या पीडीएफ मधून तुमच्यासाठी नेमका कट ऑफ कोणता आहे आणि नेमका कोणता बघायचा हे या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे. बघा, सगळ्यात पहिल्यांदा काय असतं तर सगळ्यात पहिल्यांदा कोड असतो कॉलेजचा. आता हा कुठलं कॉलेज आहे? हे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती कॉलेज आहे, त्याचा हा कोड आहे, लक्षात ठेवायचा. ओके. त्यानंतर कोर्स असतो, हा सिव्हिल इंजिनिअरिंगचा कोर्स आहे, हा त्याचा त्या कोर्सचा हा कोड असतो. ठीक आहे. याच्यानंतर स्टेटस असतो. स्टेटस म्हणजे की कॉलेज कुठल्या टाईपचं आहे, हे गव्हर्नमेंट आहे प्लस ऑटोनॉमस सुद्धा आहे. नंतर असते होम युनिव्हर्सिटी. होम युनिव्हर्सिटी जर अफिलिएटेड असेल एक कॉलेज कुठल्या युनिव्हर्सिटीला तरी ते युनिव्हर्सिटीचं नाव लिहिलेलं असतं. पण हे ऑटोनॉमस कॉलेज आहे तर इथं काय लिहिले त्यांनी? ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट. समजा एखादं कॉलेज असतं पुण्यातलं की जे पुणे युनिव्हर्सिटीला अफिलिएटेड आहे तर इथे लिहून आलं असतं सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. त्यानंतर स्टेट लेवल. स्टेट लेवल म्हणजेच की काय, जे ऑटोनॉमस कॉलेजेस असतात त्यांचं जे ऍडमिशन होतं ते स्टेट लेवलला होतं, त्या ठिकाणी स्टेट लेवलचा जो रँक असतो तो पाहिला जातो. होम युनिव्हर्सिटीचं मी पुढे सांगेन तुम्हाला. तोपर्यंत हे कोड समजून घेऊया आपल्याला. सगळ्यात पहिल्यांदा इथे तुम्हाला जी दिसेल आणि इथे यस दिसेल शेवटी. आता इथे कट ऑफ कसे बघायचे? इथे बघा तुम्हाला काय दिसते? जी ओपन यस, जी एस सी एस, जी एस टी एस. सगळ्यात पहिल्यांदा जी दिसते. जी म्हणजेच काय? जनरल. आणि ओपन ही कॅटेगरी आहे मधली, OPEN हे दिसते ओपन कॅटेगरी आहे. एस म्हणजे स्टेट लेवल. इथं पण बघा, जी म्हणजे जनरल, SC म्हणजे कॅटेगरी आहे ती, आणि एस म्हणजे स्टेट लेवल. सेम पुढे पुढे आहे. जनरल सोबत एल सुद्धा असतो काही ठिकाणी. बघा इथे आहे एल. आणि एल म्हणजेच की काय? लेडीज. तर लेडीज मध्ये ओपन आणि स्टेट लेवल म्हणजेच की पहिलं अक्षर जे आहे ते जनरल किंवा लेडीज असं दर्शवतं. मधला जो आहे जे कॅरेक्टर्स आहेत ते कॅटेगरी दर्शवतात. आणि शेवटचा जो कॅरेक्टर असेल, अल्फाबेट असेल, ते त्या ठिकाणी कुठल्या टाईपची सीट आहे ते दर्शवतं. बघा पुढे पुढे तुम्हाला समजत जाईल. आता इथे बघा, हे PWD टाईपची सीट आहे, PWD, आणि त्याच्यामध्ये ओपन कॅटेगरी स्टेट लेवल. इथे बघा डिफेन्सची ही सीट आहे आणि ओपनची आहे आणि स्टेट लेवलची आहे. TFW तर तुम्हाला माहित आहे, ट्युशन फी वेवेअर स्कीमची सीट आहे ही. ऑर्फनची पण त्या ठिकाणी सीट असते, ऑर्फन, आणि EW सुद्धा असते. आता हे सिंपल तुम्हाला कळलं. आता तुम्हाला होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटीचं फंडा त्या ठिकाणी दाखवतो काय असतं. आता इथे बघा, हे कॉलेज आहे सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, वडगाव बुद्रुक, पुण्याचं. तर या ठिकाणी बायोटेक्नॉलॉजी ही ब्रांच आहे. हे कॉलेज सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीला अफिलिएटेड आहे. त्याची होम युनिव्हर्सिटी सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी आहे. आता याच्यामध्ये काय आहे? होम युनिव्हर्सिटी सीट्स अलॉटेड टू होम युनिव्हर्सिटी कॅन्डिडेट्स. म्हणजे काय की ज्या स्टुडंटची युनिव्हर्सिटी होम युनिव्हर्सिटी सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी आहे, त्या होम युनिव्हर्सिटी स्टुडंटच्या सीट्स ज्या आहेत अलॉटेड, ज्या काही रिझर्व आहेत, त्या सीट्स होम युनिव्हर्सिटीच्या स्टुडंटनाच त्या ठिकाणी दिल्या गेल्या, त्यांचे कट ऑफ. म्हणजेच की पुणे युनिव्हर्सिटीमध्ये जे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी काही होम युनिव्हर्सिटी स्टुडंटसाठी सीट्स आहेत, त्या अलॉट त्यांनाच झाल्या असा अर्थ होतो, आणि त्याचे हे कट ऑफ. त्यानंतर काय आहे की अदर दॅन होम युनिव्हर्सिटी सीट्स अलॉटेड टू अदर दॅन होम युनिव्हर्सिटी कॅन्डिडेट्स. म्हणजेच काय की अदर दॅन होम युनिव्हर्सिटी. आता जे अदर दॅन होम युनिव्हर्सिटी म्हणजे काय? आता हे सिंहगड कॉलेज आहे, यांची होम युनिव्हर्सिटी सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी आहे. मग असे विद्यार्थी की ज्यांची होम युनिव्हर्सिटी सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी नाहीये, समजा एखादा नागपूरचा विद्यार्थी असेल तर त्याच्यासाठी त्याची होम युनिव्हर्सिटी नागपूर युनिव्हर्सिटी असणार. मग तो पुण्यामध्ये या कॉलेजसाठी तो कन्सिडर केला जाणार अदर दॅन होम युनिव्हर्सिटी कॅन्डिडेट. मग तुम्ही जर पुण्याच्या बाहेरला असाल किंवा जर तुमची युनिव्हर्सिटी होम युनिव्हर्सिटी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही अदर दॅन होम युनिव्हर्सिटी सीट्सचा कट ऑफ बघायचा आहे, ना की होम युनिव्हर्सिटीचा. होम युनिव्हर्सिटीचा बघायचा नाही, तुम्ही बघायचा अदर दॅन होम युनिव्हर्सिटी सीट्सचा कट ऑफ बघायचा. ह्याचा अर्थ काय होतोय की ज्या अदर दॅन होम युनिव्हर्सिटी सीट्स होत्या त्या अलॉट झाल्या अदर दॅन होम युनिव्हर्सिटी कॅन्डिडेट्सलाच. आणि स्टेट लेवलचं देखील दिलेलं आहे, कारण की काही सीट्स स्टेट लेवलवरतीच त्या ठिकाणी फिल केल्या जातात. तुम्हाला डिटेलमध्ये समजून घ्यायचं असेल ना तर खाली इथं दिलेलं आहे बघा की स्टार्टिंग कॅरेक्टर जी म्हणजे जनरल, एल म्हणजे लेडीज, एंड कॅरेक्टर एच म्हणजे होम युनिव्हर्सिटी, ओ म्हणजे अदर दॅन होम युनिव्हर्सिटी. आता लास्टला समजा ओ आलं बघा, समजा तर इथे बघा लास्टला ओ आलेला आहे, तर याचा अर्थ काय की अदर दॅन होम युनिव्हर्सिटी. आणि काही ठिकाणी लास्टला एच येतो, आता इथे एच आहे बघा, तर होम युनिव्हर्सिटी. एच म्हणजे होम युनिव्हर्सिटी,
ओ म्हणजे अदर दॅन होम युनिव्हर्सिटी. जर तुम्ही अदर दॅन होम युनिव्हर्सिटी स्टुडंट असाल तर तुम्ही हा ओचा कट ऑफ बघायचा आहे. म्हणजेच की समजा एखादा नागपूरचा विद्यार्थी असेल तर त्याची होम युनिव्हर्सिटी नागपूर युनिव्हर्सिटी आहे. मग त्याला जर सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वडगावचा कट ऑफ बघायचा असेल तर तो त्या ठिकाणी हा कट ऑफ नाही बघणार, होम युनिव्हर्सिटी सीट्सचा नाही बघणार, तर तो बघणार अदर दॅन होम युनिव्हर्सिटी सीटचा बघणार. मग तो हा पण बघू शकतो कारण की इथं अदर दॅन होम युनिव्हर्सिटी आहे, आणि हा पण बघू शकतो कारण की अदर दॅन होम युनिव्हर्सिटी इथं देखील आहे. आता एआय पण काही ठिकाणी असतं, तर एआय म्हणजे ऑल इंडिया सीट्स, एस म्हणजे स्टेट लेवल. तर इथे जो असतो तो रँक असतो आणि खाली ब्रॅकेटमध्ये जो असतो ते पर्सेंटाइल असतात तुमचे. तर अर्थ काय होतो कट ऑफचा ते पण समजून घ्या की या रँकला ऍडमिशन त्या ठिकाणी कट ऑफ झालं. लास्ट स्टुडंट ज्याने ऍडमिशन घेतलं किंवा लास्ट स्टुडंट ज्याला ती सीट्स भेटली त्या रिस्पेक्टिव्ह कोर्स कॉलेजमध्ये, तर तो हा विद्यार्थी होता, या रँकचा विद्यार्थी होता आणि त्याचे पर्सेंटाइल एवढे होते. तर कट ऑफचा उपयोग काय असतो, तर कट ऑफचा उपयोग हा असतो तर एखादा विद्यार्थी अंदाज बांधू शकतो की एखाद्या कॉलेजमध्ये त्याला ऍडमिशन भेटेल का नाही किंवा कुठे भेटू शकते. आता सिव्हिल इंजिनिअरिंगचा कट ऑफ सीएव्ही कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वडगाव मध्ये काय लागलेला आहे, तर जी ओपन एच या कोर्ससाठी 73% लागलेला आहे. आणि एखाद्याला समजा 65 पर्सेंटाइल असतील तर त्याला या ठिकाणी ऍडमिशन भेटणार. समजा एखादा ओबीसीचा स्टुडंट असेल तर तो इथे हा पण कट ऑफ बघू शकतो, तर 65 ला पण भेटत आहे. आता हा झाला एका कोअर ब्रांचचा की जी सिव्हिल इंजिनिअरिंग आहे. तेच आपण जर कम्प्युटर रिलेटेड ब्रांचेसचा बघितला तर तो कट ऑफ हायर असणार नेहमीच. आता हा कट ऑफ बघायचा कुठून ते पण सांगतो. अजून वेबसाईट लॉन्च नाही झालेली, मी सध्या तुम्हाला दाखवण्यासाठी जी मागच्या वर्षीची वेबसाईट होती ना FE2025 mahacity.org, तिथून मी तुम्हाला सांगितलं. तात्पुरतं तुम्ही तिथून बघू शकता आणि जेव्हा ऑफिशियल वेबसाईट लॉन्च होईल की 2026 तिथून देखील तुम्ही बघू शकता. पण एक गोष्ट लक्षात घ्या की फक्त कट ऑफ समजून उपयोग नाही, तर तुम्हाला त्या ठिकाणी कोणत्या कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन भेटू शकतं आणि ऑप्शन फॉर्म कसा भरायचा हे तुम्हाला सगळं नॉलेज असलं पाहिजे. जर यामध्ये तुम्हाला माझा गायडन्स हवा असेल तर मी पर्सनल गायडन्स देतो, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे.